गेल्या 2 टर्ममध्ये 40,000च्या जवळजवळ मतदान काढलेले. तो 2014 मध्ये तौफिक पैलवानचा इतिहास राहिला. या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन लढलं गेलं, माझ्या जीवनात मी असं इलेक्शन बघितलं नाही. लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं. नाही, शक्य नाही, कारण मुस्लिम समाज हा नेतृत्वहीन समाज आहे. कुणाच्याही नेतृत्वाला मानत नाही. प्रत्येक घरात पुढारी आहे. एका व्यासपीठावर मुस्लिम समाज येऊ शकत नाही. या बेगमपेठ, शनिवारपेठ, भाषापेठ, मुस्लिम भाषापेठ, शास्त्रीनगर या भागामध्ये सोडून तुमच्या या दत्तनगरमध्ये पोलिंग बूथवर माणूस नसतो, सोलापूर नाण्याजवळ माणूस नसतो, नीलमनगरजवळ माणूस नसतो, कर्णीनगर पोलिंग बूथवर माणूस नसतो. अख्ख्या 50% बूथावर तुमचा पोलिंग बूथवर एजंट नसतो. लोकसभेचं एवढं मोठं इलेक्शन झालं. काँग्रेस पार्टी इतकी बलाढ्य, शक्तिमान आणि 15 वर्षाचा आमदार म्हणून अनुभव असलेले प्रणितीताई शिंदे यांना सुद्धा ग्रामीण भागामध्ये पोलिंग बूथवर माणूस नव्हता पोलिंग एजंट म्हणून. हे आमचं नशीब, काँग्रेस पार्टीचं, प्रणितीताईंचं नशीब, शिंदे साहेबांचा आशीर्वाद की लोकांनी हे इलेक्शन स्वतः हातामध्ये घेतलं होतं. मी सेक्युलर आहे. मी प्रकाश अंगुलकर साहेबांना मतदान केलेलं आहे, मॅडम मास्तरांना मतदान केलेलं आहे, मी विजयदादाला मतदान केलं आहे, आमदार मेत्रे साहेबांना मतदान केलं आहे, बबनदादा शिंदेला मतदान केलं आहे, राजन पाटीलला मतदान केलेलं आहे, प्रणितीताई शिंदेना मतदान केलेलं आहे. परंतु जेव्हा मी मैदानामध्ये उरतो ॲज अ मुस्लिम म्हणून, मला कोण मतदान केलेलं? मैदानामध्ये माझ्या बरोबर कोण असतो? माझ्या बरोबर मला मत घालण्यासाठी मी सर्वांच्या बरोबर असतो. परंतु ज्यावेळी मतदानाची वेळ येते, माझ्या बरोबर कोण असतो? नमस्कार, मी शहानवाज शेख. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्ष हे विधानसभेची जोरदार अशी तयारी करतानाचे चित्र दिसून येत आहे. सोलापुरात एका महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार तथा आज झालेले खासदार प्रणिती शिंदे हे बहुसंख्याक मताने विजयी झाले. विजयी झाल्यानंतर शहर मध्यची जागा ही रिक्त झाली. आता मुस्लिम समाजामध्ये शहर मध्यला उमेदवारी मिळावी यासाठी मुस्लिम समाज हे प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत सोलापूर शहर परिसरातील लोक ज्यांना चांगलं ओळखतात तशी व्यक्तिमत्व असणारे शफी हुंडेकरी हे आपल्यासोबत आहेत. त्यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची चांगलीच माहीत आहे. त्यामुळे आपण त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आलेले आहोत. तर चला तर मग पाहूयात शहर मध्य संदर्भात शफी हुंडेकरी यांची मत काय आहे. अस्सलाम वालेकुम साहेब, मुस्लिम समाजाच्या वतीने शहर मध्यची जागा आम्हाला मिळण्यात यावी अशी काँग्रेस पक्षाकडून मागणी करताना एकंदरीत चित्र दिसून येत आहे. त्याबद्दल तुमचे मत काय? मुस्लिम समाजाला काँग्रेस पक्षाकडून किंवा आघाडीकडून मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यालाच तिकीट मिळावी ही मागणी मुस्लिम समाजाची आहे. ती मागणी रास्त आहे. परंतु मला माझा वैयक्तिक असं मत आहे, आपण ही मागणी करत असताना दुसऱ्या समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्या समाजाला आपण आपल्या बरोबर विश्वासात घेऊन एक शिष्टमंडळाद्वारे आपल्या प्रतिनिधी समोर गेलं पाहिजे आणि आपलं मत मांडलं पाहिजे. आणि हे मांडण्यासाठी अजून फार वेळ आहे. अजून तुमचं शहर लोकसभा मतदारसंघातील नूतन खासदार प्रणिती शिंदे मॅडम अजून लोकसभेमध्ये पाय ठेवलं नाही, त्यांचा शपथविधी झाला नाही. एवढ्या लवकर आपण जिल्ह्यामध्ये कुठेही या गोष्टीची चर्चा नाही आहे किंवा महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची कुठे चर्चा नाही आहे. सोलापूर शहर मध्यमध्येच जास्त चर्चा चालू आहे. मला असं वाटतं की ही चर्चा आम्ही अति लवकर थोडा आमची चर्चा करण्यास आम्ही घाई केलेली आहे. आणि त्याच्यातला जो फुगा असतो, जी हवा असते, ती आम्ही स्वतःहून संपवली. ज्यावेळी आम्हाला करायची होती, ज्यावेळी आम्हाला बरोबर ज्या बॉलवर 6 मारायचं होतं, त्यावेळी आम्ही
6 मानण्यात अपयशी ठरलो असं माझं मत. तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडीकडून शहर मध्यची जागा हे मुस्लिम समाजाला मिळेल का? मुस्लिम समाजातील कार्यकर्ते, मुस्लिम समाजातील नेते पार्टी समोर आपली बाजू कशा प्रकारे मांडतील आणि आपल्याबरोबर इतरही समाज आहेत, कारण आपण इतर समाजाला डावलून हा विधानसभेचं इलेक्शन आपण यशस्वीरित्या जिंकू शकत नाही, ही सत्य बाब आहे. कारण गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासूनचा इतिहास आहे. थोडंफार मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून इलेक्शनमध्ये विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून किंवा प्रचार प्रमुख म्हणून अनेक वेळा काम केलेलं आहे. शहर मध्यच्या मतदारसंघाची टप्प्याटप्प्याची मला त्याची माहिती आहे. मला वाटतं की आपण आदर समाज आपल्या बरोबर घेतल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही, ही सत्य बाब आहे. मुस्लिम समाजाला शहर मध्यची उमेदवारी मिळाल्यानंतर खरंच मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती आमदार होऊ शकतो का? मुस्लिम समाज असं बोललं जातं की मुस्लिम समाज हे कधीच आमदार होऊ शकत नाही, कारण मुस्लिम समाजच त्याच्या पाठीमागं राहत नाही असं एकंदरीत बोललं जात आहे. असं कसं आता फक्त तुम्ही काँग्रेसचाच म्हणजे मुस्लिम समाज आणि राष्ट्रवादीचा पार्टीचा उमेदवार म्हणजेच मुस्लिम समाज, इतर पक्ष सुद्धा आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मुस्लिम समाजाचं काम करणारे कार्यकर्ते आहेत. गेल्या 2 टर्ममध्ये 40,000च्या जवळजवळ मतदान काढलेले. तो 2014 मध्ये तौफिक पैलवानचा इतिहास राहिला. या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन लढलं गेलं, माझ्या जीवनात मी असला इलेक्शन बघितलं नाही. लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं. एमआयएम पार्टी 2019 मध्ये एमआयएम पार्टीने इलेक्शन लढलं, बलाढ्य शक्ती विरुद्ध लढलं. तो मला असं वाटतं की या अनेक लोकांना आपण विश्वासातच घेतले नाही. फक्त जे लोक भूमिका मांडत आहेत की आम्हाला तिकीट मिळावं, त्यांची भूमिका चुकीच नाही, परंतु ते मांडताना दुसऱ्यांचा सुद्धा विचार केला पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. निवडून येणार का? निवडून येणार म्हणजे मी शक्य नाहीये. मुस्लिम समाजाच्या उमेदवारी जर मिळाली नाही, शक्य नाही. कारण मुस्लिम समाज हा नेतृत्वहीन समाज आहे, कुणाच्याही नेतृत्वाला मानत नाही. प्रत्येक घरात पुढारी आहे. एका व्यासपीठावर मुस्लिम समाज येऊ शकत नाही. त्यामुळे हा समाज आज बोलतोय, प्रत्येक बोलतोय की कोणीतरी सर्वजण मिळून आपण एकाचं नाव द्यावा, समाजातील धर्मगुरू एका व्यासपीठावर, समाज बुद्धिजीवंत लोकांनी एका व्यासपीठावरून एकाचं नाव डिक्लेअर करावा आणि आम्ही सर्वजणच कामं करू, अशा पद्धतीची भूमिका आहे लोकांची. परंतु कदाचित असं झालं, एखाद्याचं नाव डिक्लेअर झाला, परंतु ज्याचं नाव डिक्लेअर झालं नाही, ज्याने रेसमध्ये उभं आहे, ते नक्कीच नाराज होतील आणि ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करल अशी मला खात्री नाही आहे. का बरं निवडून येणार? आम्ही एका व्यासपीठावर होऊ शकतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. अजिबात येऊ शकत नाही. आणि आमच्याकडं इलेक्शन लढण्यासाठी जी तयारी पाहिजे, पूर्वतयारी ज्याला म्हणतो आम्ही, सोलापूर शहरामध्ये मी 2-3 टर्म मध्ये विधानसभेचं निवडणूक प्रमुख, प्रचार प्रमुख काम केलेलं आहे. या बेगमपेठ, शनिवारपेठ, बाशापेठ, मुस्लिम बाशापेठ, शास्त्रीनगर या भागामध्ये सोडून तुमच्या या दत्तनगरमध्ये पोलिंग बूथवर माणूस नसतो, सोलापूर नाण्याजवळ माणूस नसतो, नीलमनगरजवळ माणूस नसतो, कर्णीनगर पोलिंग बूथवर माणूस नसतो. अख्ख्या 50% बूथावर तुमचा पोलिंग बूथवर एजंट नसतो. तयारीच नाही तुमची काय अजिबात. सर्वजण बाहेर देतात इलेक्शनला उभं राहायचं आहे, परंतु ज्याला इलेक्शनला उभं राहायचं आहे त्यानं पूर्वतयारी म्हणून समाजामध्ये आजपर्यंत त्यांनी काय काय तयारी केली ते समाजासमोर सांगा. काय तयारी आहे तुमची? किती कमिट्या बूथच्या तुमच्या जवळ आहेत? बूथ कमिटी किती आहे शहर मध्ये? किती बूथ आहेत? एका बूथावर किती माणसं लागतात? टोटल बूथाची संख्या किती आहे? अजिबात काय संघटन तुमच्याकडे नाही आहे.
लोकसभेचं एवढं मोठं इलेक्शन झालं, काँग्रेस पार्टी इतकी बलाढ्य, शक्तिमान आणि 15 वर्षाचा आमदार म्हणून अनुभव असलेले प्रणितीताई शिंदे यांना सुद्धा ग्रामीण भागामध्ये पुलिंग बूथ माणूस नव्हता पुलिंग एजंट म्हणून. हे आमचं नशीब, काँग्रेस पार्टीचं, प्रणितीताईंचं नशीब, शिंदे साहेबांचा आशीर्वाद की लोकांनी हे इलेक्शन स्वतः हातामध्ये घेतलं होतं एक लेख म्हणून. ताईच्या हाक दिली ताईने की मी तुमच्या वाड्या वस्त्यापर्यंत आलेले आहे, मी तुमची लेक आहे, मी तुमची पोरगी आहे, मी तुमची बहीण आहे, माझी मी पदर पुढे केलेलं, माझ्या पदरात तुमचं एक मत मला माझ्या पदरामध्ये टाका, मी माझ्या मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमचं काम करत राहीन. हा भावनिक त्यांनी जेव्हा आव्हान केलं, लोकांनी हा इलेक्शन स्वतःच्या अंगावर घेतला. पुलिंग बूथवर माणूस नसताना सुद्धा ताई निवडून आल्या. शहरमध्येची व्यवस्था बघा तुम्ही काय. अहो मोहोळमध्ये तुम्हाला सांगतो 1 लाखाच्या जवळ वर लीड मिळालेला आहे ताईंना. परंतु शहरमध्ये 15 वर्ष आमदार म्हणून 10 वर्ष आमदार म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे लोकांचा. या ठिकाणी 700 500 ते 1000 लीड नाहीये ताईला. आणि जेवढं मतं ताई घेतलेली आहे त्याच्यापेक्षा 200-500 मतं, 80-90 हजार मतं जर ताई घेतली तर 80-90 हजार मतं सातपुते साहेब सुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्या आधारावर सांगता की आम्हाला मतं दिलं तर आम्ही निवडून येऊन म्हणून. माझं म्हणणं आहे कोणीही असो, प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शन मध्ये राहण्याचा. जोपर्यंत तुम्ही इतर समाजाचं सहकार्य घेत नाही, इतर समाजाला विश्वासात घेत नाही. छगन भुजबळ साहेबांनी एक गोष्ट सांगितली ती मला अत्यंत पटली. त्याने काय म्हणलं की मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला आहे. अजित पवारांनी सुद्धा डिक्लेअर केलंय की मुस्लिम समाज हा आमच्यापासून दूर गेलेला आहे, नाराज झालेला आहे. त्याला कसं जवळ करता येईल तर छगन भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट दिलं, जेव्हा आम्ही इलेक्शनला उभा राहतो, आमचा प्रतिनिधी उभा राहतो, तेव्हा त्यांच्या समाजाला जवळ घेऊन त्यांची समाजाची मतं घेऊन आमची समाजाची मतं त्या झोळीमध्ये टाकून आमचा प्रतिनिधी जसा निवडून येतो, तशाच पद्धतीने हिंदू समाजाच्या लोकांनी मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा असताना आपली सुद्धा मतं त्यांच्या झोळीत टाकून आणि त्यांची थोडीच मतं झोळीत टाकून त्या कॅन्डिडेटला आपण यशस्वी करू शकतो. हा फॉर्म्युला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत छगन भुजबळचा हा फॉर्म्युला लागू होत नाही. मी सेक्युलर आहे, मी प्रकाश अंगुलकर साहेबांना मतदान केलेलं आहे, मी मॅडम मास्तरांना मतदान केलेलं आहे, मी विजयदादाला मतदान केलं आहे, आमदार मेत्रे साहेबांना मतदान केलेलं आहे, बबनदादा शिंदेला मतदान केलं आहे, राजन पाटीलला मतदान केलेलं आहे, प्रणितीताई शिंदेना मतदान केलेलं आहे. परंतु जेव्हा मी मैदानामध्ये उरतो ऍज अ मुस्लिम म्हणून, मला कोण मतदान केलेलं आहे? मैदानामध्ये माझ्या बरोबर कोण असतो? माझ्या बरोबर मला मत घालण्यासाठी मी सर्वांच्या बरोबर असतो. परंतु ज्यावेळी मतदानाची वेळ येते माझ्या बरोबर कोण असतो? मी बाहेरून तर आलेला नाही ना, मी तुमच्यातलाच आहे ना. तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे, आम्ही तुमचे लहान भाऊ आहे. परंतु जशा पद्धतीने मी तुम्हाला सहकार्य करतो तशा पद्धतीने मी अपेक्षा करतो की तुम्ही सुद्धा मला सहकार्य करावा. परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ही गोष्ट विधानसभेच्या इलेक्शन मध्ये घडलेली नाही. नगरसेवकच्या इलेक्शन मध्ये वगैरे घडली असेल क्वचित काही ठिकाणी, परंतु सोलापूर शहर मध्यच्या विधानसभेमध्ये ही गोष्ट घडलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, आघाडी म्हणून आडम मास्टर मास लीडर ज्याच्या पूर्ण इंडियामध्ये एशिया खंडमध्ये ज्यांनी असं काम केलेलं आहे, त्यांनी कुठे कोणी असं काम केलेलं नाही. इतकी मोठी व्यक्ती आपल्याला सहकार्य केली काँग्रेस पार्टीला. महेश कोटे सारखं मास लीडर ज्याच्याकडे 15-16 नगरसेवक होते, 40-50 हजारचा समाज ज्यांच्या बरोबर होता, तरी सुद्धा आपण तिथल्या भूतांचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ताईला त्या ठिकाणी लीड मिळालेलं नाही. याचा गांभीर्याने मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे की आपल्याबरोबर कोण आहे, आपल्याबरोबर कोण नाही. तेव्हा आपण इलेक्शन राहण्याची तयारी किती आहे, आपण काय करू शकतो. आपण जवळ इलेक्शनच्या जिंकण्याच्या जवळ आपण जातो. गेल्या वेळी 40,000च्या जवळ गेलो, परंतु आपल्याला जिंकता आला नाही. तौफिक पैलवानच्या 2014च्या इलेक्शन वेळी
इतके ताकदीनं इलेक्शन लढलं. वडिलांचा मुलगा ऐकत नव्हता, मुलांचा वडील ऐकत नव्हता. लोक इलेक्शन आपला स्वतःच्या हातामध्ये घेतले होते आणि 5 पैसे न खर्च करता तौफिक पहलवानचा इलेक्शन झाला होता. परंतु सुद्धा आपल्याला अपयश आलं. त्या अपयशाची कारण आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी त्याचा अभ्यास केला नाही किंवा त्याचे प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडे नाही. फक्त द्या, आम्हाला द्या. ठीक आहे, घ्या. मी समाजातला, मी सुद्धा एक माणूस आहे. आमचे काही समाजाचे प्रश्न आहेत, मांडायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु अभ्यास करा त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आपण अपयश का होतो, सर्व समाज एका व्यासपीठावर येऊन सुद्धा आपल्याला अपयश मिळालेलं आहे. त्याची कारणं शोधा आणि इतर समाजाची लोक जोडा आपल्या बरोबर. आणि जोपर्यंत त्यांची इतर समाजातील लोक तुम्हाला आश्वासन देत नाही काँग्रेस कमिटी समोर आणि पार्टी स्वतः जबाबदारी घेत नाही तुम्हाला निवडून आणण्याची, मी म्हणतो तोपर्यंत तुम्ही इलेक्शनला तिकीट मागू नका. तोपर्यंत जर अभिमान असला तर पार्टी बोलवायला पाहिजे, तुम्हाला बोलवायला पाहिजे मुस्लिम समाजाला, की जिल्ह्यामध्ये एवढे मतदारसंघ असताना सुद्धा प्रत्येक ठिकाणी सेक्युलर पार्टीला मुस्लिम समाज वोटिंग करणारा, फक्त शहर मध्यमध्ये ज्या ठिकाणी त्यांची मतदान संख्या जास्त आहे म्हणून तो गेल्या 50-60 वर्षापासून किंवा भारत स्वतंत्र झाल्यापासून तो मागणी करतो. पार्टी स्वतः बोलावून पार्टीला वाटलं की हा माणूस योग्य आहे आणि इलेक्शनला उभारण्यासाठी त्या माणसाला पार्टी तिकीट देऊ दे आणि कॅन्डिडेट MIM पार्टीच्या सुद्धा लोकांना विश्वासात घेऊ दे. MIM पार्टीला विसरून चालणार नाही, त्यांच्या कार्यकर्त्याला विसरून चालणार नाही. MIM हा माझा माजी आहे. मी आज काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे, परंतु त्यांना विसरून चालणार नाही, कारण मी तिथं काम केलेला मला अनुभव आहे. तर काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षामधून जो काही निवडून इलेक्शनला उभं राहण्याची इच्छा व्यक्त करतो किंवा इच्छा आहे, अशांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्व प्रथमतः समाजातील इतर घटकांना आपल्या सोबत घ्या आणि त्यांना आश्वासन द्यायला लावा काँग्रेस पार्टीला. आणि काँग्रेस पार्टी स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे की आम्ही तुम्हाला निवडून आणू. एकंदरीत खासदारचं जसं इलेक्शन झालं त्यावेळेस तर संपूर्ण मुस्लिम समाज आहे एकीकडं काँग्रेसकडे जाऊन त्यांनाच वोटिंग केलेलं आहे. एकंदरीत असं बोललं पण जात आहे. परंतु आज त्याच मुस्लिम समाजाला जेव्हा विधानसभेची मागणी करण्यात येते तेव्हा त्याला तिकीट नाकारता येत आहे. याबद्दल तुमचं मत काय? लोकसभेमध्ये मुद्दे विचार करू असं सांगतात ते. बरोबर आहे. लोकसभेमध्ये मुद्दे वेगळे होते, ऑल इंडिया लेवलवरचे मुद्दे होते. आणि सर्वात प्रथम असा होता की गेल्या 2014 पासून आपण मोदी साहेबांचं नेतृत्व बघितलं आणि त्या पार्टीचं काम बघितलं. लोक कंटाळले होते. देशामध्ये बेरोजगारी वाढलेली होती, युवक पिढीला हाताला काम नव्हतं आणि त्यांच्याकडे गरिबासाठी, कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्यासाठी काही योजना नव्हत्या. जर योजना असल्या तर त्याची अंमलबजावणी नव्हती. आणि मशीद मंदिर, पाकिस्तान, मुसलमान, हिंदू मुसलमान याच्या पलीकडे काहीच नव्हतं. अहो, ते शेतकऱ्याचं आंदोलन होतं पंजाबच्या, हरियाणाच्या. आपण अतिरेक्याला सुद्धा अशा प्रकारची वागणूक देऊ शकत नाही. तशा प्रकारची यंत्रणा जी आहे ना ते शेतकऱ्याविरुद्ध राबवली गेली. देशाचे लोक नाराज झाले, मोदीचं साथ सोडून दिले आणि लोकांच्या लक्षात आलं की ही सरकार, मोदीचं नेतृत्व हे देशाला घातक आहे आणि संविधानाला घातक आहे. जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की संविधान संपुष्टात येणार आहे, संविधानच हे संपवायला निघालेले आहेत, जर संविधान संपलं तर आमचा इतका महान देश हा संपुष्टात येईल, त्यांचं जीवन धोक्यामध्ये येईल आणि देश धोक्यामध्ये येईल. म्हणून लोकांनी स्वतःने निर्णय घेतला, प्रत्येक समाजाने निर्णय घेतला आणि त्याच्यात जास्तीत जास्त बहुजन समाज यांनी निर्णय घेतला की आपल्याला काही करून आपल्या यावेळी काँग्रेसला साथ दिलं पाहिजे, आघाडीला साथ दिलं पाहिजे. म्हणून सर्वच पक्षातील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आघाडीच्या लोकांनी, सर्व समाजातील लोकांनी पणितीताईला आपली ताई, आपली बहीण आणि आपली मुलगी म्हणून सहकार्य केलेलं आहे. एक 82 वर्षाचा बुजुर्ग माणूस त्या लेखी बरोबर होतं, त्याच्या पलीकडे त्याचं कोण नाही. शिंदे साहेबाच्या तरुण कधी ऐकलं का तुम्ही माझा समाज कधी बोलला नाही हा माणूस. देशाच्या
किती किती मोठ्या पदावर काम केलेला माणूस आहे, परंतु समाजाचं नाव कधी काढलं नाही तो माणूस. आणि त्या माणसाकडं ना शाळा आहेत, ना कॉलेज आहेत, ना साखर कारखाने आहेत, ना बँका आहेत, काही सर्व कार्यकर्ता दिलेला आहे माणूस. देशाचं एकमेव नेतृत्व असं आहे देशामध्ये शिंदे साहेब, ज्याच्याकडे स्वतःकडे काय ठेवलेलं नाही. त्याची पोचपावती म्हणून त्याच्या लेखीला भरभरून लोकांनी साथ दिली. तुम्ही म्हणता की आश्वासन देत नाही विधानसभेमध्ये, विधानसभेच्या तिकीटचा. अजून वेळ तर येऊ दे. जेवणच तयार झालेलं नाही, स्वयंपाक अजून तयार झाला नाही, पंगतच बसली जेवायला, कुठून आणून द्यायचं? अजून जेवण तर तयार होते. मुस्लिम समाज हा आहे ना, नेमकं शहर मध्यचीच मागणी का बरं करतो? शहर उत्तर आहे, दक्षिण आहे. बरोबर आहे. शहर मध्यमध्ये मुस्लिम समाजाची ही लोकसंख्या जास्त आहे, दलित समाज आहे, पद्मशाली समाज आहे. मुस्लिम समाजाची यंत्रणा आहे का शहर मध्ये? मी ते तर म्हणतो ना, जो कोणी उमेदवार आहे इच्छुक, जो कोणी असेल त्याला आमचा पाठिंबाच आहे. जो फायनल होईल त्याच्या पाठीशी आम्ही आहे, जो कोणी असेल ते. परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून त्याच्याकडे काय आहे? इलेक्शन झाल्यानंतर आम्ही रडत बसतो. मी दरवेळी उमेदवाराला सांगत असतो आपलं काय आहे, आपण कुठं चाललो, कुठंपर्यंत चाललो. एखादा संघटन तयार करा, 20-25 माणसाची कमिटी तयार करा, रोजचं रोज अपडेट द्या, आपण कुठं कमी पडतो. प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करत असताना उमेदवाराला मी सांगत असतो, परंतु तशी पूर्वतयारी आपल्याकडे अजिबात नाहीये. पूर्वतयारी करायला पाहिजे. एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून शहर मध्यची जागा ही मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला न देता एका दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीला द्यावं, असं तुमची भूमिका वगैरे आहे का? नाही, अशी माझी भूमिका नाहीये. माझी भूमिका आहे की इतर समाजाला आपण खांद्याला खांद्या लावून त्यांना घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण घेतलंच पाहिजे, ते आपले भाऊ आहेत. इतर समाज मुस्लिमांसोबत येणार काय येऊ शकत नाही. आपण त्याच्याबरोबर जाऊ शकतो, आपण त्यांना मदत करू शकतो, तर ते आपल्याला का मदत करू शकतो? आपण कमी कुठं पडतो ह्याचा अभ्यास केला पाहिजे. काय होऊ शकत नाही. आपण त्यांना ताटामध्ये घेऊन जेवू शकतो, मग तो आपल्याला ताटामध्ये घेऊन का जेवू शकत नाही? संशोधन केलं पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे त्याने. काय होऊ शकत नाही. काही चुकीच्या भावना असतात, गलतफहमी जिसे बोलते, थोड़ी सी रहती है, उसको दूर कर करके सब समाज में हमको जाना चाहिए, सब समाज का साथ लेना चाहिए, फिर इलेक्शन की तैयारी करना है. सिर्फ इलेक्शन लड़ेंगे वो क्या बोलेंगे उसको, रात को नींद में सोए थे, ख्वाब देखे आंख खुली तो बिछाने में दिखा मैं, ऐसा नहीं होना. हमेशा ऐसा होता, ऐसा नाही होणार. आपली तयारी झाली पाहिजे. सर्वात पहिला बूथ यंत्रणेची तयारी झाली पाहिजे. बूथ यंत्रणेची तयारी झाली पाहिजे. प्रत्येक समाजाला आपण घेतलं. मोची समाज फार मोठ्या प्रमाणात आपल्या शहरमध्ये काम करतो. धनगर समाज आहे, साळी समाज आहे, मराठा समाज आहे, वडर समाज आहे, दलित समाज आहे. या सर्व लोकांची मीटिंग घेतली पाहिजे. सर्व लोकांना विश्वास घेतला पाहिजे. हे जे तरुण मंडळ आहेत, या तरुण मंडळाला विश्वासात घेतला पाहिजे. आणि या सर्व लोकांनी शब्द दिला पाहिजे काँग्रेस पार्टीला, आणि काँग्रेस पार्टी त्यांच्याकडून शब्द घेतले पाहिजे. मग काँग्रेस पार्टी जबाबदारी घेतली पाहिजे. माझी जबाबदारी नाही आहे, मी इलेक्शनला उभा, मी निवडून येण्यासाठी मीच प्रयत्न कर. मी तर उभा आहे तर मी तो प्रयत्न करेन. पाण्यात तर मी उडी मारलेली, मला पाण्याच्या बाहेर येण्यासाठी मला प्रयत्न तर करावाच लागेल. परंतु मला पोहण्याचा सुद्धा शिकवायची जबाबदारी ही काँग्रेस पार्टीची. ही कला मला शिकवण्याची, मला त्या पाण्यातून बाहेर काढायची जबाबदारी काँग्रेस पार्टीची आहे. काँग्रेस, परंतु वेळ आहे. अजून ताईला जाऊ दे, वेळ मिळू दे. मग त्याच्यामध्ये जी हवा होती नी, ती हवाच काढून टाकली आमच्या लोकांनी, स्टेटमेंट देऊन. अरे आता काय गरज नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, सातपुते साहेबांनी सांगितलं होतं की मशिदीमधून फतवा निघालेला आहे. चुकीचं आहे. कोणत्याही मशिदीमधून कोणत्याही मौलवीनी, कोणत्याही मुल्लांनी, कोणत्याही समाजाच्या धर्मगुरूंनी काँग्रेस पार्टीला मत द्या म्हणून कधीच सांगितलेलं नाही. काय सांगितलेलं आहे की संविधानाने दिलेला अधिकार तुम्हाला मतदानाचा आहे, तुम्ही जाऊन प्रत्येकाने मतदान करावा असं सांगितलेलं आहे. कोणत्याही पार्टीला करा असं सांगितलेलं नाही. धर्मगुरू सारखे लोक बदनाम होते त्याच्यामध्ये, त्यांना ह्याच्यामध्ये उडू नका. त्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. राजकारणाशी धर्मगुरूंचा, मौलाना लोकांचा, संघटनेचा काहीच संबंध नाही.
त्यांना काय सांगितलंय की संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी तुम्ही करा. चुकीचं काय, कुणाला करा असं सांगितलं नाही. यंदा शहर मध्यमधून भाजपच्या वतीने कुणाला उमेदवारी मिळणार, काय वाटतं तुम्हाला? राम सातपुतेला मिळणार की अन्य कुणाला? सोलापूर शहर मध्यमधून यावेळी आपण लोकसभेचा सातपुतेचं जर शहर मध्येचा जो वोटिंगचं प्रमाण जर बघितला, 90,000च्या जवळजवळ त्याला शहर मध्यमध्ये सातपुते साहेबांना मतदान मिळालेलं आहे. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी पार्टी ते मतदान बघून त्याचा नक्कीच विचार करेल. जर कदाचित स्थानिक उमेदवाराचा प्रश्न जर उठला, जोर धरला, स्थानिक लोक जर जोर धरले, इथले कार्यकर्ते, की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे, बाहेरचा आयात केलेला उमेदवार नको आहे, जर अशा प्रकारची वातावरण निर्मिती जर झाली, तर मला वाटतं की देवेंद्र कोठे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येत नाही. त्यांनी जे लोकसभेमध्ये जे खेळी केलेली आहे ते याच कारणासाठी केलेली होती, म्हणजे मुस्लिम समाजाला जे टार्गेट केलं होतं, त्याच्यामुळे त्याच्या वक्तव्यामुळे शहर मध्यमध्ये सातपुते साहेबांचं मतदान वाढलं आणि पणितीताईला जे अदर कम्युनिटीची वोटिंग जी मिळायची होती ती मतदान कमी झालं. त्याच्यात सर्टिफिकेट म्हणून एक देवेंद्र कोठेला पार्टी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.